नमस्कार, मी शिवकन्या श्रीमती संध्याताई मोहन भगत। आज जुन्नरच्या ह्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि जुन्नर कोर्टाच्या बाजूला हा जो काही आपला व्यापार भाजी मार्केट हे काही वसलेला आहे। आधी हे भाजी मार्केट कोर्टाच्या समोर होतं। गेल्या एका वर्षामध्ये त्यांना ह्या सर्व भाजी व्यापाऱ्यांना हलवून ह्या गल्लीमध्ये स्थान दिलं आणि आज ह्या व्यापाऱ्यांना इकडचे कोल्हे म्हणून सीओ आहेत, त्यांनी येऊन दमदाटी केली आहे की 8 दिवसामध्ये तुम्ही ह्या भाजीचा हे जे काय मार्केट आहे तुम्ही खाली करा। मला सांगा, ह्या शेतकऱ्यांनी, जर तुम्ही यांना कॅमेऱ्यामध्ये घ्या सगळ्यांना, ह्या सर्व गरीब शेतकऱ्यांनी, ह्या व्यापाऱ्यांनी आज पोटा पाण्यासाठी, जर हे व्यापारी आज इथे पोटा पाण्यासाठीचा व्यवसाय करतायत, यांना इथून हलवून तुम्ही पर्यायी व्यवस्था दिली आहे का? तुम्ही 8 दिवसांचा टाइम देता, ही दमदाटी कोणाला करताय तुम्ही? या स्थानिक लोकांना दमदाटी करताय। कशासाठी करताय तुम्ही? जर त्यांना इकडून हलवताय, इकडून निघा म्हणतायत, कशासाठी निघा म्हणतायत? हे तुम्ही हे बुरुज आहे, हे बुरुज अति धोकादायक मध्ये आज गेलं का? हे अति धोकादायक मध्ये आधीपासून होतं, मग तेव्हा तुम्ही त्याची डागडुजी का केली नाहीत? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, तुम्ही यांना इथून हलवताय तर यांची पर्यायी व्यवस्था काय आहे? आतमध्ये जी तुम्ही तिथे त्यांना बसायला सांगताय, तिथे किती लोकांची जागा आहे? 30 ते 35 लोकांची जागा आहे आणि आज हे व्यापारी जवळजवळ 101 शेतकरी आहेत इथे। हे शेतकरी यांना तुम्ही आज उठवताय, मग 100 शेतकरी जर तिथे बसू शकतात अशी पर्यायी व्यवस्था आहे का? तिथे संडास बाथरूम आहे का? तिकडची स्वच्छता तुम्ही पाहिलीत का? हे लोकांच्या जीवाशी, हायजेनिकचा पण प्रश्न आहे, जीवाशी तुम्ही खेळताय, ह्या लोकांच्या कुटुंबाशी खेळताय। कशासाठी हा खेळ चाललाय? हा कोणाचा दबाव आहे तुम्हाला? हे तुम्ही आम्हाला सांगा। कोल्हे साहेब, तुम्हाला आतापर्यंत बघतपासून मी कमीत कमी 5 ते 6 फोन केले, पण तुम्ही एकही फोन उचलला नाहीये। तुमचा फोन कंटिन्यू बिझी येतोय, 2-4 रिंग पण गेलेले आहेत, तरी तुम्ही फोन उचललेले नाहीयेत। तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या, तुम्ही ह्या लोकांना कोणाच्या दबावाने उठवताय? जर राहिला डागडुजीचा प्रश्न, तर ही डागडुजी हे लोक उठल्यानंतर होऊ शकते का? असं काय ठरलेलं आहे का? हे लोक असून मग तुम्ही डागडुजी करू शकता, जर तुम्हाला खरंच करायची इच्छा असेल तर। अशा प्रकारे मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या, सगळ्या व्यापाऱ्यांच्या सपोर्टमध्ये आहे। कोणी माईका लाल आला तरी यांना इथून उठवायचं नाही, एवढं मी तुम्हाला नीट सांगते, धमकी नाही, पण हे तुम्हाला सूचनाबद्ध अशी मी सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक आहे।